पार्वती, आदिशक्तीने मला बोलवलं आहे. मला जावं लागेल. तुम्ही जाणार आहात म्हणजे ब्रह्मदेव आणि विष्णुदेवही तिथेच असतील. होय, पण महत्वाचं कारण तुला कळलं का? नाही स्वामी. दत्तप्रभूंनी नाथांना आदेश दिला आहे की त्यांनी आदी मायेला प्रसन्न करून घ्यावे. याचा अर्थ मच्छिंद्र, गोरक्ष आणि जालिंदरही तिथेच असतील. गोरक्ष पोहोचतो आहे, पण तुला ठाऊक आहे आदिशक्तीला प्रसन्न करून घेणं इतकं सोपं नाही. स्वामी, तुम्ही तिथे जाणारच आहात तर नाथांच्या वतीने आदिशक्तीला प्रार्थना करा. ते मी करेनच, पण तिच्या मनात काय आहे हे कसं कळणार? स्वामी, नाथांनी स्वतःसाठी आजवर काहीच नाही मागितलं, त्यामुळे आदिशक्तीने त्यांना दर्शनही द्यायला हवं आणि आशीर्वादही. हे सगळं तिच्यावर अवलंबून आहे. मीच काय, ब्रह्मदेव विष्णुदेवही तिला प्रार्थना करतील. या कार्यात मी काय सहाय्य करू? खरं पाहता आपण हस्तक्षेप करणं अपेक्षित नाही. पण जेव्हा आवश्यकता आहे तेव्हाच आपण त्यांच्या उपयोगी पडलो नाही तर काय उपयोग स्वामी? हे बघ पार्वती, दत्तप्रभूंनी काहीतरी ठरवलं आहे. मी जाण्याआधी त्यांच्याशी बोलेन. नाथांना आदिशक्तीचं दर्शन निर्विघ्न व्हायला हवं. ते कसे करायचे, काय करायचे ते तुम्ही ठरवा. गाथा नवनाथांची सोमवार ते शनिवार नव्या वेळेत रात्री 8 वाजता सोनी मराठीवर.